हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं? जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कलाप्रेमी माता प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे उरकतो बसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम त्याला एकदा जोरदार बोलासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय बारी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोपवत नाही. जेव्हा मी खालच्या घराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचं एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात कवांचं. एवढी बारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलेलं जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोला म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनांना भेटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. मी माझ्या मनांना म्हणतो काय म्हणाले ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोडतोय तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झालाय सगळं बुवा. आता मी तुषारची पंधरी पाहून बसले, सुशांतची गराडी बुवा बसले. शाहीर त्यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांब रे बुवा. पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्यांना पेन घेऊन द्या. या मोठा पेन घ्या. कलम द्या द्या मग घेऊन. इथं काय दाखवता. म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग नाही. तुम्ही हसा करता. तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबारीचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खलगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो. काही लोक त्यांना हसतात. तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात खिल्ली तुमची.
पण विषय काय बघा साडेसातीचा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागते माझ्या अण्णावाला पैसे बुवा. अहो निकम आहे ना निकम, तुम्ही टाकता होतो पाणी क मी निकम म्हणून बुवा. आता विषय कसा बघा, बक्षीस आलेला आहे माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहार घातला. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरेजी माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक, त्यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा देवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नव्याने. आता विषय कसा बघा, शाहीर काय म्हणतात हे पूर्ण खरं सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला जणा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो, आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघता, गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा ना, माझा राग हा फक्त एकच आहे काय रे? माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहीरांचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतो. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला शिपडायला प्रयत्न करतो म्हणून प्रयत्न केला शाहीर. जर असेल तर निश्चित आधार मान्य करा, नाही तर नुसता है ना लाल लाल शाहीर. हा राग शिवरंजनी असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रागाचा बेरंग आहे सगळा म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स आणि म्हणून मी प्रयत्न केलाय. नाही तर मी काय मगाशी म्हटलं आपण काय राहुल देशपांडे नाहीच. आपण कुठं तुम्ही मग कशा वाढ मांडणारी जोपासलेली ही कोकणची लोककला आणि म्हणून सांगतोय शाहीर आज फादर डे आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वारा. शाहीर काय आहे माणसाच्या अंगाची घाई झाली. बघा माणसाला एकदा शाहीर तुमच्या पण अंगावर कुठं तरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाही ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर. हा विषय माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असं ना. मला काय तुमचा राग नाही बुवा, आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं बुवाचा डायलॉग आहे. मोठमोठे गार केले गंमत मध्ये लांबोरे भड्या भेंडी लांबोरे फडा हिंमत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये पण राजेश बुवा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय म्हणतात बैलाचा बाजार आहे. बैलाचा बाजार नाही, काला भोकाडांना आहे. भोकडांना आहे बघा. दाढीवाला भोकड कसा आहे. मिरगाच्या राखणा झाले 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा. नंतर आपण काय तो यावराचा बघू. बोकड घेऊन जा 2 महिने याला चांगला खाना पिना घाला म्हणजे गटारीला गावाला कापला तरी खपायचा नाही. अरे म्हणून विषय देतो शाहीर पहिला ऐका म्हणून. हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणला या नुसता खाऊन तागड्या फाकाया. नाही तुला मी आणला या नुसता खाऊन तागड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढराया. हातात काठी जा तू मेंढराया. हातात काठी जा तू
जादू मिळरा काया हे हातात काठी जादू मिळरा काया आहे हा मोठा अंडदान गडी फुकटच्या सांगतोय 17 नडी सांगतोय सतरा सांगतोय सतरा उगाच बघा हा करतोय आणि ताकदीनं म्हणतो तुला मी माडी म्हणतो तुला मी मारे म्हणतो तुला मी मारे देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया हे हातात काठी सातू मेडलेला हे हातात काठी सातू मेडलेला हातात काठी जादू मिळरा तुला मी आणलाया कसा खाऊन सगळ्या भासाया हे हातात काठी सातू मेडलेला शाहीर शास्त्राचा विषय आहे तुम्ही जाणकार आहात उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर अंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हटलं शाहीर काही होऊ द्या काही होऊ द्या कार्यक्रम काय होतच राहतो तुम्ही मगाशी म्हटलात पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुला आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित न राहिला शाहीर या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय बुवा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार पण तुमची डबल मात्री माझी माझं निश्चित ठेवू फरमाईश आले माझ्या कोकणाच्या गाण्याची राजाच्या भूमिकेत काय वाजवला खल्लं टाकला शाहो आणि म्हणून विषय आहे आमच्या सर्वांनी पंढरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंढरीची फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं रत्नागिरी ही माझी नाव मंडळाची कलगी तुरा नमन कदाही महान शिमका हा भारी त्यात मायाळू मातीची बाळा अभिभूर हुर खेळला बोली लंडनगड चिपळूण मोगल संगमेश्वर रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर आणि म्हणून दुसरा विषय धन्यवाद मित्रांनो दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर कारण मित्रांनो विषय काय आहे आज शाहीर मला तेवढं काही बोललेलंच नाही म्हणून त्यांना मी आज काही जास्त झोपवत नाही अजून बुवा आपल्या बाऱ्या पुढं बऱ्याच आहे बघूया जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला पण माहितीये बुवा मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा म्हणून मी शांत आहे बुवा आणि म्हणून शाहिराणी विषय का रात्री शाहिराणी एक अभिमानास्पद गोष्ट आहे 13 वर्षाचा विषय शाहिराणी रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे अगदी अचूक उत्तर दिलंय पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर पण आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे आणि म्हणून शाहिरांचं गवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव तळाडला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही मला ह्यांचा एक विषय कळत नाही गवळण कोणाची डावला गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते
शाहीर गडबड राधेच्या आणि कानाच्या. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता? अगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढे म्हणतात किती उडवल्या शकणे. का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिली शास्त्रात शकणे? उगाच आपला जुगवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर. ऐसा नाही चलेल का शाहीर? शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं हो भाऊ आता मरू दे. वाद्यास गावलो काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय. सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून शावता भलपटून काढीन भाऊ आकडून नाटक्यानं म्हणून म्हणतोय. सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे सांगते मंदा या मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा या मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. दुसरा मुद्दा म्हणून सांगतो शाहीर. विषय काय आहे? तुमची गाणी सुंदरच आहेत. मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही. कारण माझ्यासोबतची गायलेली जेवढी गाणी आहे शाहीर त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश बुवा आहे. बाकीच्याने तुम्हाला लय नावापणा ठेवले पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर मीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली ती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीरना एक ठोका अजून टाकतो दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे. एक फरमाईश आलेली आहे ती घेतो आणि माझी बात या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? हा वाढवा 5 नको. हा तुम्ही नाइन्साफी करता वाईट आहे. मग अशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवता नुसती सगळी पलापल झाली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीतनं उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी. काय झालं हे वनवास असू द्या म्हणून सांगतोय. छोटा बातला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात हो मला अटक करा हो पुण्यात. विषय कसा आहे बघा. मंदिरे माऊली हा बैमान झाला नाही ओळख याला खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला खोट बोलतोय बघा हा बावळा. हाई रंगाने हा काळा सावळा. बघाशी पण म्हटलं ना है ना काय म्हटलं? काला आहे पण दिलवाला आहे. अरे अरे हम काले हुआ तो केव्हा दिलवाले आम्ही नामोऱ्यांची खांडोली करणे वाले. असं द्या बघाशी पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे मनाला लय चांगला आहे. मला त्यानं आपली वारी एकदा होऊया दोघांची काय होईतच आहे. त्या मागणी आपण पिसा काढून एखाद्याची म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो माऊली 9 कावळ्याचा. दशरथ राजाची जेव्हा पिंडदान सीतामाईने केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्राला पडलं नाही. त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्याने सांगितलं. कोणी? सीतामाईने. विषय कसा आणला बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला खोट बोलतोय बघा हा बावळा. हाई रंगान काळा सावळा हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोमकावळा. हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोमकावळा. उगाच का तू मारली सीताप सीतामाई ना दिलाय शाप. आता तुला नाही होणार माप शापाने तुझे होतील पाप. नाही मी नरमान तू खाशी घाण नाही मी नरमान तू खाशी घाण याच्या धरून नाड्या आवळा.
विषय घेतोय आणि या ठिकाणी बाजी माझी संपवतोय. विषय काय आहे तर बघाशी मित्रांनो, बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलाय. म्हणून शाहीर विषय बघा, म्हणजे एक चांगला विषय की शाहिरीने शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो, शेवटचा मुद्दा शाहिरीने ठेवला, अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मागाशी म्हणाले ती पिढी होती, आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत, ज्यांच्याचं लग्न झालीच नाही. काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, ज्यांच्या पडल्यात त्यांनी फक्त हात नका फिरले. पण मी काय म्हणतोय, शाप डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणीसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. तर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण सला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात ना, शाहिराने सुंदरच मुद्दा मांडला. घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. हा इतिहास आहे या कलियुगाचा. एवढ्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहिती कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय, पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजे पोटी नवऱ्यासोबत संसार करते. पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं, 26 तासाला घटस्फोट होतो, डिवोर्स. एवढं डिवोर्स वाईट आलंय. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडला. आणि म्हणून एक मुद्दा गाते माझ्या आजच्या यजमानांसाठी, म्हणून म्हणायचंय ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था, 4 सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री देतो कोणी सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबर साठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचं यांच्या नियोजनासमोर, अहो यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार, यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार. अशी आहेत लई हुशार, ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. शो हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो. आपल्या कोकणची ही कला हो, गावागावाचा घेऊन गेला हो, गावागावाचा घेऊन गेला हो, गावागावाचा घेऊन गेला हो. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण, एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण. अशी आहेत लई हुशार, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. त्यांच्या नियोजनासमोर भले भले हे झालेत गार, त्यांच्या नियोजनासमोर भले भले हे झालेत गार. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका कोपऱ्यामध्ये ठेवते, माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड एक लावा. एक फरमाईश आलेली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. फरमाईश आलेली आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. किती दान नव्याने
आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाचा मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळी आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाच्या निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनिशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, म्हणायचं आहे काय. किती हात द्यावी तुझ्या, किती भावावे मी माझ्या दिला, किती हात द्यावी तुझ्या, किती भावावे मी माझ्या दिला, किती जीवाने हसावे, किती लागले लागले डोळ्यातले पाणी नव्याने बहावे, किती लागले तुला डोळ्यातले पाणी नव्याने वाहले. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिराला देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे. तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना, 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काय वेळी बाकी सेवा झाली असेल, तुमचाच एकूण समजून ही सेवा प्रदान केला अशी आशा बाळगतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं असा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज.